आपण रोज जे पदार्थ खातो त्यांच्या वेगवेगळ्या चवींबद्दल कधी विचार केला आहे का? चला, आज याच चवींच्या दुनियेत जरा डोकावून पाहूया. अर्थातच नाही. प्रत्येक पदार्थाची चव वेगळी असते. काही गोड, काही खारट, काही तिखट. पण आज आपण अशा 2 चवींवर बोलणार आहोत ज्या एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. विचार करा, एकीकडे लिंबाची ती जीभ आंबवणारी चव आणि दुसरीकडे खाण्याच्या सोड्याची ती थोडी तुरट, कडवट चव. या दोन्ही चवींमध्ये इतका फरक का आहे? काय आहे यामागचं विज्ञान? चला तर मग या चवींमागच्या केमिस्ट्रीचा शोध घेऊया. जे पदार्थ आपल्याला आंबट लागतात त्यामागे एकच कारण आहे, आम्ल. हो, ॲसिड. ही संयुगं पाण्यात विरघळतात आणि काही वेळा क्षरणकारी म्हणजे कोरोसिव्ह सुद्धा असू शकतात. आणि गंमत म्हणजे ही आम्ल आपल्या रोजच्या खाण्यातच असतात. व्हिनेगरमध्ये ॲसेटिक ॲसिड, संत्र्यामध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड, चिंचेमध्ये टार्टारिक ॲसिड. इतकंच काय, आपल्या दह्यामध्ये सुद्धा लॅक्टिक ॲसिड असतं. पण एक मिनिट, याचा अर्थ असा नाही की सगळीच आम्ल सुरक्षित असतात. प्रयोगशाळेत वापरली जाणारी सल्फ्युरिक ॲसिड किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिडसारखी तीव्र खनिज आम्ल ती प्रचंड धोकादायक असतात आणि त्वचेला गंभीर इजा पोहोचू शकतात. आता या रासायनिक जगाच्या दुसऱ्या टोकाला आहेत आम्लारी म्हणजेच बेस. यांची चव तुरट किंवा कडवट असते आणि ह्यांना स्पर्श केला की साबणासारखे बुळबुळीत लागतात. म्हणजेच आम्लारी हे आम्लांच्या अगदी विरुद्ध गुणधर्मांचे असतात. चवीला तुरट किंवा कडवट आणि स्पर्शाला बुळबुळीत. खाण्याचा सोडा, साबण, चुन्याची निवडी ही सगळी त्याचीच उदाहरणं आहेत. पण मग एक मोठा प्रश्न उभा राहतो. प्रत्येक रसायन आपण चाखून तर पाहू शकत नाही, बरोबर? ते खूपच धोकादायक ठरू शकतं. मग शास्त्रज्ञ आम्ल आणि आम्लारी कसे ओळखत असतील? त्यासाठी ते वापरतात काही खास पदार्थ जे एखाद्या रासायनिक गुप्तहेरासारखं काम करतात. यापैकीच एक आहे लिटमस पेपर. हा एक नैसर्गिक दर्शक आहे. आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्कात येताच हा आपला रंग बदलून आपल्याला सिग्नल देतो. आणि प्रयोगशाळेत तर अजून मजा आहे. तिथे मिथिल ऑरेंज आणि फिनॉलफ्थॅलीन सारखे दर्शक वापरले जातात. बघा किती सुंदर रंग बदलतात हे रसायनानुसार. हे रंग बदल अगदी ठरलेले असतात. निळा लिटमस पेपर आम्लात टाकला की तो लाल होतो, तर लाल लिटमस पेपर आम्लारीमध्ये निळा होतो. फिनॉल्फ्थॅलीन आम्लामध्ये रंगहीन राहतं, पण आम्लारीमध्ये येताच गुलाबी रंगाचं होतं. यामुळे ओळख पटवणं अगदी सोपं आणि सुरक्षित होतं. आणि माहितीये का, यासाठी प्रयोगशाळेत जायची सुद्धा गरज नाही. आपल्या घरातली हळद सुद्धा एक दर्शक आहे. कधी जेवणाचा पिवळा डाग साबणाने धुतला आहे का? तो लगेच लालसर होतो. याचं कारण म्हणजे साबण हा एक आम्लारी आहे. बरं, मग काय होतं असेल जेव्हा हे 2 कट्टर रासायनिक विरोधक आम्ल आणि आम्लारी समोरासमोर येतात? तेव्हा होते एक रासायनिक अभिक्रिया ज्याला म्हणतात उदासीनीकरण. यात आम्ल आणि आम्लारी एकमेकांचे गुणधर्म पूर्णपणे नष्ट करतात. ते एकमेकांशी अभिक्रिया करून एक तिसराच पूर्णपणे वेगळा आणि उदासीन पदार्थ तयार करतात. तो म्हणजे क्षार आणि पाणी. जसं की हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि सोडियम हायड्रोक्साईड एकत्र आले की तयार होतं साधं मीठ आणि पाणी. आम्ल आणि आम्लारी दोन्ही गायब. आणि ही उदासीनीकरणाची क्रिया फक्त पुस्तकात किंवा प्रयोगशाळेत नाहीये. आपल्या रोजच्या जगण्यात ती खूप महत्त्वाची भूमिका बजावते. कधी पोटात जळजळ होते, ॲसिडिटीचा त्रास होतो. हे होतं कारण आपल्या पोटातलं हायड्रोक्लोरिक ॲसिड गरजेपेक्षा जास्त तयार होतं. आणि त्यावर आपण काय घेतो? अँटॅसिड. मिल्क ऑफ मॅग्नेशियासारखं अँटॅसिड एक सौम्य आम्लारी असतं जे पोटातल्या अतिरिक्त आम्लाला शांत करतं, म्हणजे उदासीन करतं, आणि आपल्याला आराम मिळतो. फक्त अँटॅसिडच नाही तर आपण रोजच्या वापरात अनेक आम्लारी वापरतो. कपडे धुण्याच्या साबणात सोडियम हायड्रॉक्साईड, आंघोळीच्या साबणात पोटॅशियम हायड्रॉक्साईड, इतकंच काय शेतीतल्या खतांमध्ये अमोनियम हायड्रॉक्साईडचा वापर होतो. अगदी आपल्या ताटात येणारं अन्नसुद्धा यावर अवलंबून आहे. रासायनिक खतांच्या जास्त वापरामुळे शेतजमीन कधीकधी आम्लयुक्त बनते. मग शेतकरी त्यात चुनखडीसारखे आम्लारी पदार्थ मिसळतात जेणेकरून मातीचं संतुलन परत येईल आणि पिकं चांगली येतील. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा ॲसिडिटीवर औषध घ्याल किंवा हळदीचा डाग साबणाने धुवाल किंवा एखाद्या शेतकऱ्याला शेतात काहीतरी फवारताना पाहाल, तेव्हा त्यामागे चाललेल्या या अदृश्य रासायनिक संतुलनाचा विचार नक्की करा. आपल्या अन्नाच्या चवीपासून ते आरोग्यापर्यंत सगळीकडे हे रसायनशास्त्र लपलेलं आहे.